मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आज दुपारी 4 वाजता अमरावतीमध्ये ते येणार। मोर्शीतील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमिपूजन करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक दुपारी 1:30 वाजता बैठकीचं आयोजन। वाशिमच्या जवळका येथे धक्कादायक प्रकार समोर 20 वर्षीय तरुणीवर 2 महिन्यांपासून अत्याचार, सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीची पोलिसात तक्रार। मुंबईतील कबूतरखाना पाडण्याच्या विरोधात रॅली आज कुलाब्यातील जैन मंदिरापासून निघणार रॅली। सकाळी जैन मंदिरापासून निघणार रॅली। ताडदेवमधील 34 मजली इमारतीला नोटीस दिल्याचं प्रकरण हायकोर्टाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ठेवला कायम। 17 ते 34व्या मजल्यावरील रहिवाशांना घर रिकामं करण्याची नोटीस। 2 जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना। बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू। प्रज्वल रेवणनाला अत्याचार प्रकरणी जन्मठेप। रेवणनाला 10 लाख रुपयांचा दंडही। पीडित महिलेला 7 लाखांची भरपाई देण्याचा आदेश। छत्रपती संभाजीनगरच्या रस्ते कामात घोटाळा। फुलंब्रीच्या पाणंदमध्ये 5 कोटींचा रस्ते घोटाळा उघड। चौकशी अहवालात घोटाळा उघड। 1200 शिवभोजन केंद्रांवर संकटाची कुऱ्हाड। राज्य सरकारकडे 6 महिन्यांपासून देयकं थकली। शिवभोजन केंद्र आता बंद पडण्याच्या मार्गावर। सांगलीत चाकूने एकाची निर्गुण हत्या। जुन्या वादाच्या रागातून कुंडलवाडीत हत्या। कुळक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।